नमस्कार, मी संतोष जोशी. तुम्ही पाहताय संवेदन आर्ट्सचा यूट्यूब चॅनल. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही श्रीधर फडकेंचा सत्कार सोहळा आणि त्या सत्कार सोहळ्याला श्रीधर फडकेंनी दिलेलं उत्तर हे पाहिलं होतं. या एपिसोडमध्ये तुम्ही सुरेश वाडकरांना श्रीधर फडकेंचं अत्यंत आवडतं गाणं तुला पाहिले रे मी हे पाहणार आहात. आणि त्यानंतर प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी घेतलेली श्रीधर फडकेंची मुलाखत. चला तर मग बघूया सुरेश वाडकर यांचं गाणं आणि श्रीधर फडके यांची मुलाखत. धन्यवाद. नमस्कार मंडळी. श्रीधर शेजारी बसून हळूच, अरे तू गाणार का एखादं गाणं, म्हणजे थोडासा तब्येतीनं थोडासा पण मी एक मोकळा एक अंतरा एक खूप छान गाणं जे मी भांडून मागितलं होतं याच्याकडनं, मला त्यांनी गायलं होतं स्वतः. कवी ग्रेसांची ही रचना आहे. रेकॉर्डिंगच्या वेळेला खूप छळलं होतं यांनी, नेहमीप्रमाणेच खूप छळायचा हा गाणं रेकॉर्ड करताना. हा असा दिसतोय पण तो मॉनिटर रूममध्ये त्याचा भूतासारखा आकार असायचा. तुला पाहिले मी नदीच्या किनारे, तुला पाहिले मी तुला पाहिले मी नदीच्या किनारे, तुला पाहिले मी नदीच्या किनारे, तुझे केस पाठीवरे मोकळे, तुला पाहिले मी जिथे दाट छायातूनी रंग गळतात, या वृक्षमाळे तले सावळे, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरे मोकळे, तुला पाहिले. श्रीधर आमच्या वयोगटातला सगळ्यात बेस्ट म्युझिक डायरेक्टर आहे.
की ह्या टाईपचं गाणं सुचणं हे फार फार मोठी बाब आहे. तुझी पावले गे धोक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. तुझी पावले धोक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. निळा गर्द भासे नभाचा किनारा. निळा गर्द भासे नभाचा किनारा. न माझी मला अन तुला सावली. तुला पाहिले मी नदीच्या किनारी. तुझे केस पाठी बने मोकळे. तुला पाहिले तुला पाहिले तुला पाहिले. तो 75 होतोय आणि मी 71चा आहे, पण मी त्याला नमस्कार करतो ॲज अ म्युझिक डायरेक्टर. अरे थांब रे. ही एवढीशी मूर्ती आहे, म्हणजे याच्यापेक्षा जरा मोठीच आहे, पण तो फार मोठा माणूस आहे आणि आम्ही नशीबवान आहोत. आणि मी तर खूपच जास्त नशीबवान आहे की त्याच्याकडं नितीन भैया मॅक्सिमम त्याची गाणी मी गायलो आहे. आणि त्यांनी नाव फिटे अंधाराचे जाळे सांगितलं, पण सगळ्यात पहिलं त्याचं लोकांपर्यंत पोचलेलं गाणं ओंकार स्वरूप आहे. होय ना चित्रा? पण आता काय बोलू. धन्यवाद मंडळी. मी अनुराधाजींना विनंती करतो की एक म्हणाल का माझ्या मातीचे गायन. आज शब्द आहेत माझ्याकडे, 2 ओळी म्हणा. धन्यवाद सुरेश. हॅलो. अनिल कांबळे यांची एक गझल आहे. आणि नितीनजी परत एकदा आपल्याला धन्यवाद की तुम्ही मला सांगितले म्हणायला म्हणून. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला. पैशात भावनेचा व्यापार पाहिला. पैशात भावनेचा व्यापार पाहिला. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला.
वेदनानी आक्रंदता तरीही अंधार वेदनानी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा शृंगार पाहिला नजरेत वासनेचा शृंगार पाहिला या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु वस्तीतून दियांच्या अंधार पाहिला वस्तीतून दियांच्या अंधार पाहिला या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मागावयास गेलो थोडा उजेड झाला मागावयास गेलो तो सूर्यही जरासा लाचार पाहिला तो सूर्यही जरासा लाचार पाहिला या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला पैशात भावनेचा व्यापार पाहिला पैशात भावनेचा व्यापार पाहिला या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला म्हणायचं का थांबवायचं संतोष संतोष पुढे क्या अभिजित अभिजित ही कविता आहे विमल लिमये यांची. घर असावे घरासारखे नको तर नुसतं त्या भिंती. ही कविता मी अनेक वेळा अनेकांच्या घराच्या बाहेर लावलेली बघितली, परंतु त्याला चाल लावावी असं कधी मला वाटलं नव्हतं. एकदा वपू काळ्यांनी मला म्हटलं की विचारलं की तू का चाल लाव त्याला, आणि मी म्हटलं प्रयत्न करतो. आणि पहिल्या 2 ओळींना चाल लावली. आणि एकदा बापू आमच्या दादरच्या घरी आले होते बाबूजींना भेटायला, आणि मी ऑफिसमधून परत येत होतो आणि ते निघत होते त्यांची मीटिंग झाल्यावर. ते वरांड्यातच भेटले आणि मला म्हणाले झाली का चाल. म्हटलं अजून नाही झाली. मग काय झाले म्हटलं 2 ओळींनाच चाल लावली. आणि त्यांना ऐकवली. ते म्हणे पुढचं मला ऐकव. म्हटलं हो जा कंपोज करतो आणि ऐकवतो. परंतु त्याच्यानंतर काही महिन्यातच ते गेले. तर त्यामुळे
ती संपूर्ण चाल त्यांना ऐकवायचं मला शक्य झालं नाही आणि ती रुख आहे मनामध्ये. पण कविता अप्रतिम आहे विमल लेमे यांची. घर सावे घरा सारखे घर सावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती नकोत नुसती नाती घर सावे घरा सारखे त्या शब्दांना अर्थ असावा त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी नकोत नुसती गाणी घर सावे घरा सारखे त्या अर्थाला त्या अर्थाला अर्थ असावा त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी अश्रूतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी नकोच नुसते पाणी नकोत नुसती नाणी घर सावे घरा सारखे या घरट्यातून पिल्लू उडावे दिवे घेऊन शक्ती या घरट्यातून पिल्लू उडावे दिवे घेऊन शक्ती आकांक्षांचे पंख सावे उंबरठ्यावर भक्ती उंबरठ्यावर भक्ती नकोत नुसत्या भिंती घर सावे घरा सारखे घर सावे घरा सारखे घर सावे घरा सारखे. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. पालवी आता तरुणची बघ फुलाया लागली, पालवी आता तरुणची बघ फुलाया लागली, गीत ही माझ्याप्रमाणे गुणगुणाया लागली.
आदरणीय श्रीधरजी फडके हे नाव केवळ एका व्यक्तीचं नाही, व्यक्तिमत्वाचं नाही, हे महाराष्ट्रात उगवलेलं, कल्पवृक्ष झालेलं आणि विश्वात बहरलेलं असं एक गाणारं झाड आहे. आणि या गाणाऱ्या झाडाच्या संगीताच्या पालवीचा आस्वाद घेत आपण इतक्या वेळ एक उत्तुंग आनंद घेतो आहोत. आदरणीय रसिक हो, खरं म्हणजे एरवी तास दीड तासाचं वक्तृत्व अगदी थोड्याशा ठाय आणि खोल लयीत मांडणारा मी आज मात्र माझा गळा या संगीताच्या व्यासपीठावर दाटून आला आहे. याची अनेक कारणं आहेत. एक तर भक्तिभाव आणि भावभक्ती दोन्ही. मित्र, पंचांगाची परवानगी मी घेतलेली नाही, पण एक मात्र मी सांगू इच्छितो की यावर्षी कदाचित जोड गुढीपाडवा असा योग असावा आणि त्यामुळे कालच्या गुढीपाडव्याला जोडून आजची संध्याकाळ ही तितकीच सशक्त आणि चैतन्यमय झाली. रसिको हो, माझ्या दृष्टीने हा भाग्ययोग एवढ्यासाठी आहे की श्रीधरजी फडके यांच्या समोर बसून गाणं लिहिताना किती प्रकारची पंचायत होते याच्यावर मी स्वतंत्र 1.5-2 तासाचा कार्यक्रम करू शकतो. परंतु अर्थातच आज तो करणार नाही. तो मी जेव्हा त्यांचा 100वा वाढदिवस असेल तेव्हा मात्र तुमच्या साक्षीने मी करणार आहे. तेव्हा तुम्ही बोलवा ना बोलवा, मी येईन. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या चालीवर संगीतातला शब्द म्हणजे स्वररचनेभर हुकूम गीत लिहिताना गेली 4-4.5 दशकं त्यांच्याबरोबर वावरण्याचं एक अत्यंत अफाट, दुर्मिळ, पूर्वसंचित असावं असं अपूर्व संचित मला लाभलं आणि खरंच भाग्य आहे. वेळ कमी असल्यामुळे प्रस्तावनेचा घोळ जरी मी घालणार नसलो तरी एवढं मी सांगेन की त्यांच्याबरोबर चालीवर गाणं लिहिताना काय थोडी पंचायत होत असेल तर आज माझ्या प्रश्नांच्या चालीवर त्यांना गप्पांचं भावगीत लिहावं लागणार आहे. आणि एक सांगतो श्रीधरजी, पार्लेकर तुम्ही पार्ल्यात राहता म्हणून फक्त तुमचेच नाही आहेत, तर पार्लेकर मलाही अनेकदा बोलवतात आणि त्यामुळे मी पण एक पार्लेकरच आहे. म्हणून मी तुमच्या साक्षीने सांगेन की एरवी गाण्यात, लिहिण्यात सुद्धा आणि गाताना सुद्धा ते रिटेक पुन्हा पुन्हा करायला लावतात. श्रीधरजी आज रिटेक नाही आहे, तो फक्त सिद्ध टेक. आणि त्यामुळेच मी माझी कुतूहलं सुरू करण्यापूर्वी श्रीधरजींना विनंती करतो की आरंभीचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. नाही, मनोगत व्यक्त नाही करणार, परंतु एक चूक माझ्या हातनं मागाशी झाली की एक अतिशय प्रथित यश असे रेकॉर्डिस्ट श्रीयुत प्रमोद घैसास उभे राहा, आपण त्यांचं नाव घ्यायला मी विसरलो. यांनी माझ्या अनेक गाण्यांची रेकॉर्डिंग्स केलेली आहे. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे ऋतुहिरवा. ऋतुहिरवाचं सर्व 8 गाणी यांच्याकडे रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्याचं त्याबद्दल क्षमस्व परत एकदा. अर्थातच पहिलं कुतूहल ज्यांनी या गप्पांची सुरुवात व्हायला हवी ती म्हणजे स्वरतीर्थ बाबूजी आणि ललिताबाई या गुरु आणि सद्गुरू असलेल्या अशा घरात, वातावरणात श्रीधरजी हे त्यांच्या गाण्याबरोबर विकसित होत गेले. श्रीधरजी पहिलं कुतूहल आम्हा सगळ्यांना असं आहे की त्यावेळेचं वातावरण, बालपणीचं संस्कार, बाबूजींची शिस्त याच्याविषयी आम्हाला खूप उत्सुकता आहे की त्यात गाणं कसं गवसलं. घरातलं वातावरण हे अतिशय संगीतमय होतं, परंतु शिस्तीचं होतं. बाबूजी अत्यंत शिस्तबद्ध असं त्यांचं काम असायचं. म्हणजे मला आठवतं की घरात कुठलंही काम गाण्याचं चालू असेल, आम्ही मूळचे दादरकर, अजून घर आहे माझं शिवाजी पार्क,
त्याचा पत्ता 12 शंकर निवास आणि 11 शंकर निवासमध्ये गदिमा राहायचे. म्हणजे ते महाराष्ट्र सरकारचे काय नियुक्त असे आमदार होते, त्यामुळे त्यांना शिवाजी पार्कला ब्लॉक मिळाला होता आणि मधल्या पॅसेज होता फक्त 11 आणि 12मध्ये. त्या बाबूजींचा जय जयकार असो असं करत ते यायचे. आणि आमच्या घरात 3 रूमचा ब्लॉक, पण इतकं सुंदर वातावरण असायचं की असं स्वच्छ गाद्या घातलेल्या असायचं. बाबूजी एका ठिकाणी बसलेले असायचे हार्मोनियम घेऊन, आणि जोगसाहेब असायचे त्यांचे ॲसिस्टंट म्हणजे प्रभाकर जोग. ते उत्तम व्हायोलिन वाजवायचेच, परंतु नोटेशन फार सुंदर करायचे, ते फार महत्त्वाचं होतं. आणि अण्णा जोशी, हे बाबूजीने ह्या सगळ्या वादकांना आणलेलं आहे. पण अण्णा जोशी म्हणजे डफलीवाले डफली बजा, ते अण्णा जोशी. आणि गदिमा शेजारच्या ब्लॉकमध्ये यायचे, राजाभाऊ परांजपे यायचे आणि गाण्याला यायचे. ती सिच्युएशन सांगितली की गदिमा एका लोडाला टेकून बसायचे, एक अशी पीकदाणी असायची कारण तंबाखू खायचे म्हणून. हे सगळं मला आठवतं, डोळ्यासमोर आहे माझ्याकडे. आणि मग राजाभाऊ परांजपेंनी की राजा ठाकूरांनी त्यांना सीन सांगितला की अक्षरशः 5 ते 7 मिनिटामध्ये ते गाणं लिहून द्यायचे सर्व. आणि त्यावेळेला मी लहान होतं, मला कळत नव्हतं, पण मला हे सगळं चित्रासारखं म्हणजे डोक्यात सगळं रजिस्टर्ड आहे. आणि बाबूजी म्हणायचे माडगुळकर एकदा वाचून दाखवा. त्यांनी वाचलं आणि बाबूजींकडे दिले की अशीच पेटी, त्याला एक समोर स्टँड, बाबूजी त्याला लावायचे आणि वाचायचे, डोळे मिटायचे आणि पेटीवरनं हात फिरवायला सुरुवात करायचे. 5 ते 7 मिनिटात चाल तयार व्हायची. अशी गाणी झाली आहेत. जगाच्या पाठीवरपासून मी बघितलेली आहेत 59 पासून, तेव्हा मी अगदीच लहान होतो. परंतु वातावरण इतकं सुंदर होतं. सगळेजण यायचे घरी. लताबाई आल्यात, आशाबाई आल्यात, आणि लताबाईंची आणि माझ्या आईचा जास्त परिचय होता. त्यामुळे त्या घरात आल्या की रिहर्सल झाली की आधी जाऊन स्वयंपाकघरात जाऊन आईशी गप्पा मारायच्या. आशाबाई देखील, रफीसाहेब आलेत, मुकेशजी आलेत, मन्नादा आलेत, हे जयवंतराव कुलकर्णी आले, सुरेश वाडकर्णी, हे सगळेच आलेत. तर त्यामुळे हे सगळं संस्कार माझ्यावर झालेले आहेत असं मला वाटतं. कानात चांगलं पडलं गेलं, चांगली गाणी जी बाबूजी करायचे ती ऐकायला मिळाली. ती कशी व्यक्त झाली माझ्याकडनं माहीत नाही, व्यक्त करता येत नव्हतं, परंतु झालं रजिस्टर, ते फार चांगलं झालं. आणि मला असं वाटतं की पूर्वीची पिढीच, म्हणजे पूर्वीचे संगीतकार जे सगळे होते ना, ते अप्रतिम होतं त्यांचं काम. पण तो गोल्डन पिरियड म्हणतात त्याला, तेच आहे ना, सुवर्णयुग जे होतं ते, की कुठलंही मराठी गाणं गा, हिंदी गाणं गा. आणि माझं देखील, मला माझ्या चालींमध्ये मेलडी, माधुर्य असावं असं माझा आग्रह असतो. आता हे यांना विचारा, असतो का रे? पण त्याचे जे सगळे संगीतकार आहेत, त्या संगीतकारातला सर्वात लहान आणि शेवटचा संगीतकार आहे असं मी मानतो स्वतःला. आणि ते माझी नाळ त्यांच्याशी जोडली गेली असं मला वाटतं. श्रीधरजी, तुम्ही एका मुलाखतीत म्हटलं होतं की ज्येष्ठ संगीतकारांच्या शेवटच्या पिढीतला किंवा शेवटचा संगीतकार मी आहे. पण आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे की मुळात अशा या गाणाऱ्या आणि एका वेगळ्या संस्काराने भारलेल्या, ज्यामध्ये एक वेगळे भारतीयत्वाचे, हिंदुत्वाचे संस्कार आहेत, अशा घरामध्ये तुमचं वातावरण गेलं. पण संगीतकार आपण आहोत याचा शोध लागण्याचा एक क्षण असतो, तर तो आठवतो का? बाबूजींबरोबर मी रेकॉर्डिंगला जायचो, ते मला घेऊन जायचे रेकॉर्डिंग. आणि तो इतकं सुंदर वातावरण होतं त्यावेळचं. आता तर राजन साठे मगाशी आलेले नाहीत, पण स्टुडिओ सगळे मोठे हो, म्हणजे समजा 80x80चा स्टुडिओ असायचा, त्यात 120 वादक बसायचे. आणि मी हे सगळं बघितलेलं आहे. 10-12 मराठी गाणं असल्यामुळे व्हायोलिन्स वगैरे कमी, पण 10-12 व्हायोलिन्स असायची. बाबूजींच्या अनेक रेकॉर्डिंगमध्ये हरिप्रसाद चौरासी असायचे वाजवायला, शिवकुमार शर्मा होते. आणि हा सगळा परिणाम माझ्यावर झाला होता. आणि त्यामुळे मी जेव्हा स्वतंत्र संगीत निर्माण करायचा प्रयत्न करायला लागलो, तो माझी पहिली चाल झाली 1974मध्ये. तो होता अभंग ज्ञानेश्वरांचा, संत ज्ञानेश्वरांचा, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आणि बाबूजी तिथे 75मध्ये आले होते, माझं MS पूर्ण झालं होतं. मी म्हटलं, मी तुम्हाला, त्यांनी मला हार्मोनियम दिली होती, तर मी तुम्हाला ऐकू का चाल? तुम्ही ऐको. आमच्या स्टुडंट्स अपार्टमेंटमध्ये उतरले होते ते, आणि ऐको म्हणले. आणि मग मान डोलली. मला वाटलं बहुतेक आवडली असावी. आणि म्हटलं, जरा तुम्ही म्हणाल का? परवा त्यांचा 2 दिवसांनी त्यांचा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम होता. ते म्हणले परत एकदा ऐकव. आणि 2-3 वेळा ऐकल्यानंतर त्यांनी 1 दिवस रिहर्सल केली आणि दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमात गायले ते. आणि सुदैवाने ते रेकॉर्डिंग 1975मधलं आता माझ्याकडे मिळालं मला. त्यांच्या आवाजात आहे आणि ते आत्ता मी लावायला सांगणार आहे. अरे वा, हा एक प्रसाद आहे.
प्रसाद आहे. बघा कसं किती सुंदर गायलेत. देवाची द्वारी नंतर वाडकर गायलेत, तेही छानच गायलेत, पण बाबूजींचं मूळ जे आहे ओरिजिनल साऊंड ट्रॅक अरे वा, नवीन मिळालंय. मोठ्यानं लावा, लावा ना. त्याच्यात काही बोलले देखील आहे, तर ते ऐका आपण. श्रीधर फडक्यांनी चाल आहे, माझा मुलगा. सुरुवातीला मी सांगितलं आपल्याला अभंग आहे ज्ञानदेवांचा, आणि इथे येतानाच चाल शिकलो आहे मी त्यांच्याकडून. तेव्हा तो जास्त चांगला म्हणतो, त्या इतकं मला चांगलं म्हणता येत नाही आहे. मूळ चाल आणि मी म्हणते त्यात थोडा फरक होण्यास संभव आहे. शिकलो आणि लगेच म्हणतोय म्हणून, पण गेल्यानंतर मात्र याचं मी रेकॉर्ड करणार आहे, ग्रामफोन रेकॉर्ड करणार आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिला, तेणे मुक्तिचारी साधिला, साधिला, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिला, तेणे मुक्तिचारी साधिला, साधिला, देवाची द्वारी उभा क्षणभरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे 1975 ते 2025 इतक्या वर्षांनी आपण आज आपला त्यांचा आवाज ऐकला. हे ऐकताना मला काय वाटतं ते मी नक्की सांगेन. हे ऐकताना मला असं वाटलं की चिरंजीवाच्या 75रीला साक्षात तीर्थरूप आज स्वरांच्या रूपाने उपस्थित आहेत. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा, कारण आज आपण खरं बोलायचं ठरवलंय की इथे येईपर्यंत आणि आता ही ध्वनिमुद्रिका लागेपर्यंत बाबूजींच्या स्वरातला हा अभंग आम्हाला ऐकायला मिळणार आहे हे काही ठरलेलं नव्हतं. माझ्याहीसाठी खूप नवीन आहे. पुढे जाताना मी असं विचारीन की अशा या विराटासमोर, कारण तुमचे वडील असणं हा एक योग पूर्वसंचित, आमच्या सगळ्यांसाठी ते दैवत स्वरतीर्थ. एक कार्यक्रम मला आठवतो दूरदर्शनवरचा अनेक वर्षांपूर्वीचा, 30-40 वर्षही झाली असेल किंवा त्याच्या आधी. वलयांकित असं नाव होतं आणि तो तुम्हाला आठवत असेल.
त्यामध्ये श्रीधरजीची मुलाखत तेव्हा पाहिलेली मला आठवते. आज तोच धागा पकडून मी असं तुम्हाला विचारीन की किती जरी तुम्ही वेगळं केलं, किती उत्तम केलं, किती अप्रतिम केलं, तरी सुद्धा कुठेतरी त्या ज्येष्ठ रसिकांना बाबूजींसारखं राहील किंवा बाबूजी असं करायचे अशा ज्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया आहेत, आता तर त्याच्या पलीकडे निघून गेले ते संपूर्ण. तर असा काही त्रास किंवा त्यानंतर म्हणजे हे सगळं वातावरण थोडंसं अगदी मोकळेपणाने सांग. नाही, त्रास मला काहीच झाला नाही. कारण मी काहीतरी एक करायचं आहे, मला माझा हा व्यवसाय असेल, मला अशीच गाणी करायची आहेत वगैरे असं काही ठरवलं नव्हतं. माझ्या मनात चाल यायची ती मी करायचो. ती वाईट आहे का चांगली आहे हे लोक ठरवायचे. परंतु बाबूजींचा आवाका जो होता ना, त्यांचं जे कॅनव्हास होता तो अतिशय मोठा होता. म्हणजे भक्तिगीतं, भावगीतं, चित्रपटगीतं, त्याच्यातले वेगवेगळे प्रकार, लावणी, अशी जी त्याने वेगवेगळ्या लावण्या ज्या केल्या आहेत ना, तर उदाहरणार्थ म्हणजे काय, जाळीमंदी पिकली करवंद, हे अशा लावण्या करणं हे देखील फार मोठं त्याला बुद्धिमत्ता लागते आणि प्रतिभाही लागते. आणि तेवढी माझ्याकडे आहे की नाही मला माहिती नाही, कारण मी लावणी कधीच केलेली नाही आहे. परंतु मी एवढं त्यांनी मला एक सांगितलं होतं की चाल करताना ती अत्यंत, त्याचा ध्रुवपद मुखडा अत्यंत आकर्षक असला पाहिजे. एखादी मुलगी बघा सुंदर दिसते म्हणजे मुखडाच तिचा चांगला असतो ना, तसेच चालीचाही मुखडा अतिशय चांगला लागतो. चिरत राहून का पुरावाच मिळाला. तर परंतु नंतर ती चाल पूर्ण झाल्यानंतर आणखी एक सांगतो मी तुम्हाला. मी चाल पूर्ण झाली की चालीचा मुखडा बांधल्यानंतर मी कधी बाबूजींना ऐकवलं नाही, का मला भीतीच वाटायची. काय म्हणतील, एक प्रेशर असायचं. मग मी माझ्या आईला ऐकवायचो किंवा बायकोला ऐकवायचं. आणि मग आईने मान डोलवली तर ठीक आहे, असं नाही केलं तर मग नाही, पुसून टाकायचो. असं असं चालायचं. चित्राबाईंची प्रतिक्रिया काय असते? प्रेशर इकडे असायचं की नसायचं? असायचं ना. कारण हां, त्या कठोर परीक्षक आहेत हा माझा अनुभव आहे. कारण त्यांच्या समोर अनेक गाणी लिहिली गेलीत. पुढे जाताना असं म्हणेन की एक चाल त्यांनी जो सांगितलं होतं लॉजिक होतं त्यांच्या गाण्यामध्ये, सगळ्या गाण्यात त्यांच्या लॉजिक होतं बघा, की मुखडा झाल्यानंतर अंतऱ्यानंतर तुम्ही ध्रुवपदाकडे किंवा मुखड्याकडे येताना लॉजिकलीच यायला पाहिजे. मध्येच एखादा वेगळा पीस आणून तुम्ही आणायचा असं करायचं नाही. त्यामुळे मला माझी ज्या चाली मी काही 2-4 त्यातले एखादं म्हणून दाखवतो तुम्हाला. मग अशी सुरेश वाडकर ते गायलेले आहेत, ते फारच सुंदर गायले आहेत. पण मी चाल कशी झाली ते सांगतो आणि त्यात लॉजिक आहे का तुम्ही बघा. तुला पाहिले नदीच्या किनारी, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी आता दुसरी लाईन मी खाली आणली होती बघा. इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे, तुला ग्रेसाने लिहिलंय, अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा. तर हा आकांत जो आहे तो मी मग स्वरातनं आणायचा प्रयत्न केलाय बघा. अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा, तमातून मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा, तुला अशी मी चाली म्हणतो. जाऊया पुढे. हो येस सर. श्रीधरजी, अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि व्यवसाय सुद्धा अगदी पूर्ण वर्ष त्यांनी केला आणि तोही संगणक अभियंता. मला असं वाटतं की अमेरिकेचे वेगळे संस्कार, पुन्हा एअर इंडियामधली नोकरी,
आणि मी अनुभव घेतला आहे की आमच्या बैठकीची आमच्या सिटिंगची वेळ सुद्धा ते कामावरून आल्यानंतरची ठरायची, पूर्ण वेळ नाही तर असं मध्येच काहीतरी अर्ध विमान उडवलं आणि पटकन आले आणि एक गाणं केलं आणि नंतर मग पुढचं विमान, असं नाही. पूर्ण वेळ तरी तितक्याच प्रामाणिकपणे ते केलं. श्रीधरजी म्हणजे एकीकडे अमेरिका, एकीकडे कॉम्प्युटर इंजिनियर, हे सगळं असताना गाण्यात मात्र तुमच्या अभंगात, तुमच्या भक्तिगीतात एक भारतीय मातीचा सुगंध आहे. मी भारतीय पण आहे. मी भारतीय आणि हिंदू आहे, हे माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं. म्हणजे असं फार कमी वेळ असतं नाही. असं आहे की मी अमेरिकेत असताना देखील भरपूर ऐकलेलं आहे, कॉलेजचा चालू असताना देखील. म्हणजे त्यांचं जॅझ मला आवडतं, त्यांचं कंट्री म्युझिक मला आवडतं, की युरोपमधलं पोल्का म्युझिक आवडतं, ऐकलेलं आहे. पण शेवटी चाली ज्या आहेत ना, शेवटी मी येणार ते करणार ते मराठीतच. ते पोल्का म्युझिक मराठीत आणून काय उपयोग. तर असं केलेलं आहे. परंतु मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. एक मला अजून 15-20 वर्ष आहेत का? तुम्ही माझ्यासाठी बरीच गाणी लिहून दिली. तेजोमय नाद ब्रह्म लिहून दिलं. तसं आणखी एक गाणं लिहून दिलं होतं, 2 रात्री तिला आता संपला वेडे. पण कुठल्या वर्षात केलं होतं? वय काय होतं तुमचं? आता सुरू आहे म्हणजे 28. नाही, इतक्या लवकर वेडेपणा संपतो कसा? नाही, राखून ठेवलंय मी. कारण तुम्ही गंमत केली होती श्रीधरजी की प्रत्यक्ष म्हणजे कविता समोर आल्यानंतर चाल लावली, पण ऐकताना माझ्या लक्षात आलं की स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये भावना भरण्यासाठी काही शब्द ते सांगा ना. त्यांनी लिहून दिलंय, 2 रात्री तिला आता संपला वेडेपणा, वेड पांघरण्या तो होता वेगळा वेडेपणा. तर मी गझल स्टाईल त्यांनी गझल पद्धतीने लिहून दिलं होतं. चाल लावली आणि त्यांचं एक वाक्य त्यातलं कडवं आहे. काय पहिलं कडवं काय? वाजली वेडी कडी आणि दार हे शहाण्या परी, मोगरा माळून आला देखणा वेडेपणा. आता मोगरा माळून आलेला जर वेडेपणा देखणा असेल तर आपण काहीतरी वेगळा शब्द वापरला पाहिजे तिथे. तर मी तिथे हाय वापरला. बघा कसं आहे. दोन रात्री तीन संपला वेडेपणा, 2 रात्री तीन संपला वेडेपणा, वेळ पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा. त्याने काय लिहू बघा. वाजली वेडी कडी, वाजली वेडी कडी, अंधार हे शहाण्या मोगरा माळून आला, मोगरा माळून आला, मोगरा माळून आला देखणा वेडेपणा, 2 रात्री तीन संपला वेडेपणा, वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा. हा वेडेपणा जवळजवळ 40-50 वर्ष सातत्याने जपलाय. पुढे जाताना मगाच्याच प्रश्नातला एक उत्तरार्ध ज्याची उत्सुकता आहे की बाबूजींच्या संगीताचा प्रभाव हा मनात असणं स्वाभाविक आहे, पण त्याच वेळेला मगाशी तुम्ही ज्याला सुवर्णयुग म्हटलं त्याचा अनुभव तुम्ही घेतला. मग हिंदी, मराठी किंवा तुम्ही पाश्चात्य किंवा या सगळ्या संगीतकारांचे अनुभव घेतलात. तुमच्याबरोबर कधीतरी कारनी प्रवास करताना शंकर जयकिसन यांची गाणी अनेकदा तुम्ही लावलेली असताना गुणगुणताना मी पाहिले. थोडंसं या इतर संगीतकारांविषयी काही मराठी, काही हिंदी, अगदी थोडक्यात सांगाल. लहानपणापासून
मी रेडिओवर बरीच गाणी ऐकलेली आहेत. पूर्वीचं गाणं ऐकण्याचं साधन म्हणजे रेडिओ फक्त. म्हणजे आपलं कामगार विश्व किंवा आपली आवड किंवा आणि मराठी काय वनिता मंडळ वगैरे असं. बाकीचं जाऊ दे, पण गाणं त्याच्यावर लावायचे. आणि हिंदीमध्ये बेला के फूल, बेला के फूल, जय विविध मला, भारती, जय जय मला. मला आणि सगळे गाणी. त्यांची गाणी मला इतकी आवडायची की ती गाणी मला त्यातले म्युझिक सकट पाठ होती. हो. म्हणजे सगळ्याच संगीतकारांचे असं काय नाही, जे एखादं गाणं आवडले की त्यातले पार्ट आणि पार्ट मला पाठ होता. आणि त्यामुळे मी जेव्हा आत्ता चाल बांधतो आणि मला लक्षात आलं की ह्यातलं गाणं कुठेतरी आपली चाल त्याच्यात तिथले त्यांचं गाणं डोकावते, मी पुसतो ते. कारण मला माझं गाणं हवं असतं, तिथे दुसऱ्यांचं आपण नाही घेता कामा, असं माझं प्रिन्सिपल आहे. परंतु मला मराठीतले दशरथ पुजारी, यशवंत देव, खळेसाहेब, वसंत प्रभू, वसंत पवार, राम कदम यांची गाणी देखील मी अनेक वेळा ऐकलेली आहेत. आणि त्याचा माझ्यावर खूप परिणाम आहे बाबूजींच्या बरोबरच. कारण सगळ्यांचं वैविध्य होतं वेगळं, आणि ते वैविध्य आपल्या संगीतामध्ये थोडंसं तरी यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून माझे तसे प्रयत्न होते. तर तुम्हाला एक गंमत म्हणून मी एक दाखवतो. पुजारींची चाल आहे, किती सुंदर आहे बघा. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघा हसते, अजून अपुऱ्या आठवणी शेवंती लजवंती होते, अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघा हसते. तसे पाया तुला मला ग अजून दव बिंदू थरथरतो, अर्ध्या मुर्ध्या कान दुजास्तव अजून ताठर चंपत झुरतो, अजून त्या झुडपांच्या मागे सदा असे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. परंतु एक गाणं मला म्हणायची, मी म्हणून दाखवायची इच्छा आहे. एक मिनिट. गेलं माहित नाही. अरे गेलं कुठे? हो, अरे वा. आणि आता लगेच ओके करावंच लागेल. काय कळत नाही. मनातलं गाणं सापडायला थोडा वेळच लागतो. मिनिट आहे का? नाही. शंकर जयकिशनचं एक गाणं मला फार आवडतं, ते मी आपल्याला थोडक्यात म्हणून दाखवतो. संस्कार कसे आहेत बघा. सॉरी. जाऊं कहाँ बताए दिल, दुनिया बड़ी है संगीन, चांदनी आए घर जलाने, सूझे न कोई मंजिल, जाऊं कहाँ बताए दिल, बन के फूटे यहाँ
आरज़ू के महल अब जमी आसमां हो गए हर बदल कहती है. हे हा जो स्वर त्यांनी लावलाय ना त्याला हॅट्स ऑफ. म्हणजे तो जो त्या रागात नाहीच आहे. सारे ग बधनी सा मध्यम नाही आहे त्याच्यात. कहती है जिंदगी इस जहां से निकल. कहती है जिंदगी इस जहां से निकल. जाऊं कहाँ बताए दिल दुनिया बड़ी है संगीन. चांदनी आई घर जलाने सुझे न कोई मंजिल. मी कधी गाणी म्हणत नाही, आज तुमच्यासाठी म्हटली. वा, पण एक गाणं बाबूजींचं जे आहे ते मला असं म्हणावं असं वाटते. चालेल का? त्यांनी एक पिक्चर काढला होता बाबूजींनी. त्याचं नाव होतं हा माझा मार्ग ऐक. बाबूजींचा जो तरुणपणाचा जो खडतर प्रवास होता त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांना सैगल साहेबांची गाणी भरपूर ऐकायला मिळाली. तो एक खजिना मिळाला त्यांना. आणि जेव्हा ते परत महाराष्ट्रात आले आणि त्यांचं जे सगळं विश्व त्यांनी आपल्या म्हणजे संगीताचं विश्व त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यात सैगल साहेबांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 2 गाणी केली होती. आणि गाण्यामध्ये अभिनय हा बाबूजींचा एक प्लस पॉईंट होता. कारण चित्रपटामध्ये कसं असतं की तुम्ही अभिनय ॲक्टरच्या द्वारे अभिनेत्याच्या द्वारे करता, पण गाण्यात नाही अभिनय दिसला पाहिजे. बघा कसे गायले. एक मद्याच्या आहारी गेलेला असा तो नायक आहे. घरी येताना फक्त मद्य पिऊन यायचं, दारू पिऊन यायचं आणि सगळं दुःख त्याच्यात विसरायचं. आणि अगदी अस्फुट असे बाबूजी गायले. तर माझा मार्ग गेला शिनलो तरीही शिनलो तरीही सालणे मला माझा मार्ग गेला. ते गाताना खोकलेले आहेत बघा. दिसले सुखद दिसले सुखद लपले उरले नशिबी झुरले दुरले झुरले बघता 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 खेळ संपला माझा मार्ग गेला. रडले
रसनी धावती रचिता घनती व्यसनी घनती व्यसनी विझवू बघतो जाळ आतला माझा मार्गे गया. शांताबाईंचं गाणं आहे ना हो. काव्य. खरं म्हणजे स्वरांनी असं काही मंतरून टाकले त्यांनी की पुढचा प्रश्न पण सोसू नये वातावरणात. आणि तुमच्याप्रमाणे माझी मनस्थिती झाली. तरी आपल्याला पुढे निघायचं आहे गप्पांतून. त्यांनी घड्याळ मला दाखवलंय आणि मी त्यांना दाखवू शकत नाही. पण ट्रेन्स चुकतील सगळ्यांचे. त्याप्रमाणे आपण थोडीशी काळजी घेऊन एक दोन प्रश्न मी एकत्र फक्त करतो की श्रीधरजी, काव्याची निवड तुमची खूप वेगळी असते आणि निराळी निवडता तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या कॅसेट्स किंवा ध्वनिमुद्रिका यांच्या इतकंच कवितेचा साठा आहे. त्यात इंदिरा संत आहेत, महानोर आहेत, मोघे आहेत, शांताबाई आहेत, अनेक प्रकारचे कविता संग्रह तुमच्याकडे आहेत. तर कविता निवडताना त्याचं गीत होऊ शकेल असं काही तुमच्याकडे काही एक वेगळं यंत्र आहे का प्रतिभेचं? काय नेमकं कसं निवडतं? आणि नाही, जोडून काय कविता मला जर भावली तर मी त्याला चाल लावायचा प्रयत्न करतो. चाल लागेलच असं नाही, परंतु एक कविता मला कुसुमाग्रजांची मिळाली, ती वाचल्यानंतर खरंच मनात एक असं दडपण आलं वाचताना. त्याचं नाव आहे लिलाव. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिले. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आत्ताचा नाही आहे, जुना आहे खूप. त्याने लिहिलं आहे की उभा दारी कर लावणी कपाळा, दीन शेतकरी दाभून उमाळा. कुठे दाराच्या, एक दोन मिनटं, वय झालं की असं होतं. काहीतरी बोला. तुम्ही असला म्हणजे तुम्हाला कळलं काहीतरी बोला. एवढ्यासाठी मी थांबलो होतो, कारण पुन्हा गाणं जे शोधतात त्याच्यावर व्यत्यय येऊ नये. नाही, बोला बोला. मी हे मुद्दामून सांगेन की एरवी ही गाणी आपण इतर गायकांकडून ऐकलेली असतात, जसं अजून त्या झुडपाच्या मागे, बाबूजींच्या स्वरात अजरामर किंवा ही अशी लोकप्रिय गाणी. ही पुन्हा गाणी ऐकताना त्यांच्याकडून तो जो एक नव्या सृजनाचा, एक नव्या तरलतेचा प्रत्यय येतो. म्हणजे मला असं वाटतं ऐकताना की स्वर सुद्धा त्यांच्याकडे येताना राजा दिंडी दरवाजातून वाकून यावा तितक्या सहजपणे येतोय. परंतु हे वा ऐकताना मी पुढे तो कावा वेगळा सांगेन. तो म्हणजे ही जी नम्रता आहे ना त्यांची, ती नम्रता आम्ही कवी फार वेगवेगळ्या प्रकारे अनुभवतो. म्हणजे एखादं गाणं, एखादी ओळ लिहिली, त्यांना गाणं सापडले तरी आता मला हे पूर्ण केलं पाहिजे, की एखादी ओळ आम्ही लिहिली आणि ती लिहून झाल्यानंतर ते म्हणाले की वा प्रवीण, फार छान लिहिलंय तुम्ही. तरी मला आनंद होत नाही. याचं कारण तो पूर्णविराम नसतो, तो अर्धविराम असतो. आणि पुढे ते म्हणतात पण तुम्ही याहून छान लिहू शकता. मला बरं वाटलं की तुम्हाला गाणं उशिरा सापडलं, ते मला हे सांगायचंच होतं. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे. हे हलतंय यार काय, हे बघा. बोलू का काहीतरी? खाली येते, ठीक आहे.
कुसुमाग्रज लिहितात, उभा दारी कर लावूनी कपाळा, दीन शेतकरी दाबूनी उमाळा, दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचेच घाव. हे सर्व वर्णन त्यांनी जे केले ते चित्र उभं राहतं त्यांच्या काव्यातून, जसं गदिमांच्या काव्यात निर्माण व्हायचं चित्र. तर त्याला चाल लावली मी पहिल्या 2 ओळींना, आणि मला वाटलं की आणखी याच्या आधी 2 ओळी 3 ओळी पाहिजेत, पण त्याला कुसुमाग्रज नव्हते. म्हणून मी गुरु ठाकूरांना विचारलं, आजचे प्रसिद्ध कवी, तुम्ही लिहून द्याल का? त्यामुळे बरं. आणि मग त्यांनी तो काव्यसंग्रह, विशाखा म्हणून काव्यसंग्रह आहे, त्याच्यात तो आणला. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितले की ह्या अशा ओळी आहेत. आणि त्यांनी नेमकं इतकं जेल केलं आहे त्यांनी, ते म्हणजे असं एकात एक मिसळले की वाटत नाही की ते वेगळं केले. मी तुम्हाला फक्त 2 ओळी त्यांच्या म्हणून दाखवतो. लुटून गेले कुंपण साऱ्या कणसामधले मोती, कुणास मागील न्याय बापुडा, बडभून झाली छाती, लचके तोडून गेली गिधाडे, ठिबकत राही घाव, घाम गाळुनी बळीराजाच्या, नशिबी उरेली लावा, दीन शेतकरी, दीन शेतकरी, उभा दारी कर लावून कपाळा, दीन शेतकरी दाबून कुमाळा, दूत दाराशी पुकारी लिलाव, दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते, शब्द कसले ते घणाचेच घाव, दीन शेतकरी, दीन शेतकरी. वस्तू किती प्रखर लिहिले बघा. वस्तू वस्तूवर घालून या धाड, करीत घटकेतच झोपडे उजाड, स्तब्ध बाजूला बसे घरधनीण, स्तब्ध बाजूला बसे घरधनीण, लाल डोळ्यातील हो, लाल डोळ्यातील आटले उधाण, दीन शेतकरी, दीन शेतकरी, दीन शेतकरी, दीन शेतकरी. मला असं काव्य आवडतं की ज्याच्यातनं काहीतरी सांगता येईल समोरच्यांना. नुसतं प्रेमगीतं करायला आवडतात, पण फार मी केलं नाही प्रेम कधी, त्यामुळे. पण आता मी एक प्रेमगीत गेल्या वर्षी केलं आहे, 73 वर्षी. ते फक्त तुम्हाला सांगतो आणि मग आपण थांबूया. कारण त्या गाणार आहेत. हां, मी थांबतो म्हणलं. सुरेश भटांची कविता आहे, किती सुंदर लिहिले बघा. तू कधी, 4च ओळी आहेत. तू कधी वेणीत फूल खोवतेसना, तू कधी वेणीत फूल खोवतेसना, तोच मी. तू कधी वेणीत फूल खोवतेसना, तोच मी. अन कधी गोऱ्या हाताना मेहंदी लावतेसना, तोच मी. तू कधी डोळ्यात काजळ घालतेसना, तोच मी. आणि न्हाल्यावर दरवळतेसना, तोच मी. ह्या 4 ओळींना मी चाल लावली. मग पुढे काय करायचं ते काय लक्षात येत नव्हतं. मग मंदार चोळकरांना विचारलं. त्यांना म्हटलं की तुम्ही लिहा, पण सुरेश भटांच्या मूळ कवितेला बिलकुल धक्का लावता का म्हणे. आणि त्यांनी ते ऐकलं. तर मी तुम्हाला थोडक्यात म्हणून दाखवतो, मग आपण थांबूया.
तू कधी वेळीत, त्याचे अरेंजर इथे बसलेत. तू कधी वेळीत फूल खोवतेस ना, तू कधी वेळीत फूल खोवतेस ना, तूच मी. तू कधी वेळीत फूल खोवतेस ना, तूच मी. अन कधी गोऱ्या हातांना मेहंदी लावतेस ना, तूच मी. तू कधी डोळ्यात काजळ घालतेस ना, तोच मी. आणि न्हाल्यावर दरवळतेस ना, तोच मी. मंदार सोळकर लिहितात, तू पहाटे स्वप्न होऊन भेटतेस ना, अंधुक्यातील पारिजातक वेचतेस ना, तू पुन्हे अंगावरी झेलतेस ना, अन स्वतःच्या सावलीशी बोलतेस ना, गोंधलेली ग चांदणे बांधलेली ग पैंजणे, तू. धन्यवाद. मला वाटतं की योगायोगाने जी कविता आता आपण गायली तोच मी. एका अर्थाने खूप प्रश्न जरी राहिलेले असले तरी सुद्धा जितके उलगडले गेले तितके आपण श्रीधरजी अनुभवले. आणि खरोखर कंटाळा आला नाही ना? नाही ना. प्रश्न आता त्यांचे प्रश्न एक मी सांगेन की काय करायचं, काय आदेश आहे कळणार नाही. मी माझ्या प्रश्नांपुरता इथे समारोप करतोय, कारण 3 वेगळी गाणी आहेत आणि निराळ्या तऱ्हेचे जे प्रश्न आहेत ते आणखीन वेगळ्या पद्धतीने पुढे नेणार आहेत. मला असं वाटतं की त्यासाठी आणखीन या गप्पांच्या मैफलीचा भाग 2 करावा लागेल आणि एखाद्या कार्यक्रमातच एक गप्पांचा नवा कार्यक्रम निर्माण व्हावा. एक वेगळं भागधेय असतं. आणि श्रीधरजी खरोखर आम्ही खूप आभारी आहोत की इतक्या 50-60 मिनिटांच्या अवधीत तुम्ही गप्पांना एक गाण्याचं रूप दिलं. मी एक कवी म्हणून कृतज्ञता व्यक्त करताना सांगेन की तुमची जिद्द, तुमची चिकाटी, गाण्याबद्दलचं तुमचं प्रेम आम्ही अनुभवलं आहे. मी या ठिकाणी रसिकांना जी गोष्ट खरंच सांगितल्याशिवाय कळणार नाही ती सांगतोय. ती म्हणजे मधला जो 2.5-3 वर्षाचा एक जो काळ गेला की आपण एकमेकाला प्रत्यक्ष भेटत नसू, त्या काळामध्ये श्रीधरजी आणि मी यांच्या आमच्या ज्या फोनवरच्या मैफली झाल्या, मैफली म्हणण्यापेक्षा गीतलेखनाच्या बैठकी झाल्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जाहीरपणे सांगतोय त्यांच्या साक्षीनं, जवळजवळ 250 नवीन गाणी आम्ही त्या काळामध्ये फोनवरून लिहिली. त्यातली काही होतील, काही मला माहिती नाही, त्या गाण्याची कुंडली काय.
पण तो सगळा काळ असा होता की कुठल्याही वेगळ्या निराळ्या प्रतिबंधक गोष्टीची आम्हाला गरजच वाटली नाही. याचं कारण सूर आणि शब्द यांच्यामुळेच सरस्वतीने कवच आमच्या भोवती बांधलं होतं. तेव्हा आम्ही कृतज्ञ आहोत. हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन तुमचं मी करतो. आणि नुकतंच त्यांनी भारतरत्न अटलजींच्या सुद्धा कवितांना चाली लावण्याचा एक प्रयोग केला. ते जेव्हा मी वाचलं तेव्हा मला वाटलं की त्याच्या आधी अटलजींची काही कविता, 51 कविता या माझ्याकडून अनुवादित झाल्या होत्या. गीत नया गाता हूंच, गीत नवे गातो मी. आज मी आपल्या साक्षीनं आपल्याकडून मी कवी म्हणून मी त्यांना अभिनंदनपर कृतज्ञता भेट देतोय अटलजींच्या कविता.